श्री स्वामी समर्थ. तर चला आम्हाला आहे ना बाहेर जायचं आहे. तर मग मिस्टर पण आले आणि मग त्यांचं जेवण वगैरे झालं तर आम्ही पण लगेच तयारी केली आणि मग त्यानंतर येथे मी बॅग पण पॅक करून घेतलेली आहे आणि मुलांची पण तयारी झाली. तर आता येथे ते पण बाईकवरती बसलेले आहे आणि मग त्यानंतर शिंगाडे मॅडमच्या त्यांच्या घरी पोहोचलो. तर तेथून पण आम्ही ना लगेचच त्यांच्या 4 व्हीलरमध्ये निघालेलो आहोत. तर मग आता येथे ना आम्ही सुरगाणा पेठ ह्या साईडकडून चाललेलो आहोत. तर तिकडच्या साईडचं वातावरण पण बघू शकता आणि तिकडच्या साईडला आहे ना असं खूप आता पाणी नसल्यामुळे ना सर्व काय असं वाळलेलं आहे. तर जिथे जिथे पाणी आहे तिथे तिथे असं हिरवळ आहे. तर मग त्यानंतर आम्ही पण ज्या गावाला जायचं होतं आम्ही त्या गावामध्ये पण पोचलेलो आहोत, देवघरला. देवघर हे गाव काही लय मोठं नाही, तर छोटंसंच गाव आहे, खेडच गाव आहे. आणि मग त्या गावामध्ये ना खूप जुनं शंकराचं मंदिर आहे. तर मग तेथे ना आम्ही शंकराच्या दर्शनासाठी गेलेलो होतो. म्हणजे शंभूचा नवस केलेला होता शिंगाडे मॅडमनी. तर मग आता येथे ना त्याचा नवस फेडण्यासाठी आलेलो होतो. तर येथे ना हे शंकराचं मंदिर एकदम जुनं शंकराचं मंदिर आहे. तर ही पिंड आहे ना आतूनच बाहेर निघालेली आहे. तर मग हे ना जागृत देवस्थान आहे. तर मग शंभूचा नवस फेडायचा होता तर आम्ही सर्वजण आता इथे आलेलो आहोत. तर मग शंभूचा नवस कसा फेडलेला आहे तो मोठ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे. तर येथे मग आम्ही त्यानंतर सर्वांनी दर्शन घेतले आणि मग थोडेसे फोटो पण काढलेले होते. मग त्यानंतर घरी आलो तर आम्ही पण तेथून लगेच बाईकवरती निघालेलो होतो. असा होता छोटासा मिनी ब्लॉग आवडला तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि हाच तुम्हाला ब्लॉग बघायचा असेल तर खाली त्रिकोणी आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे तुम्हाला ना सर्व काही डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओ भेटून जाईल. तर चला बाय, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आपण.